नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलवर एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज आहे आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आणि आता वाजल्यात जवळपास सकाळचे 5:15 आणि आत्ता मी उठलो आहे. सगळे तयारी करतायत. ऑलमोस्ट सगळ्यांची तयारी झालेली आहे. डॉक्टर बंडू आमचा, फक्त बंडू बाकी आहे ना नावचो. तर झालं आहे, सगळी तयारी झाली. आता 5:30पर्यंत इथून निघायचा प्लॅन होता रात्री आणि ऑलमोस्ट वी आर ऑन टाईम. सगळ्यांची तयारी वगैरे झालेली आहे तर आता इथून निघणार आहे. तिथून आम्हाला तर जायचं कुठे आहे. आता आम्ही आहोत वेअर नियर मंचर इन पुणे आणि इथून आम्ही आता जाणार आहोत श्री क्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग आणि ते अंतर आहे इथून. फिरवू कॅमेरा फिरवू काय इथून जवळजवळ आहे 57 किलोमीटर. तर आय थिंक एक तास दीड तासाचं अंतर आहे इथून. तर आता झालं आहे, सगळ्यांची तयारी वगैरे झाली आहे. ऑलमोस्ट निघणार थोड्या वेळाने. फिरवू कॅमेरा बघतो. आता सगळ्यांची तयारी झाली की निघणार आहे. तू हॉटेलमध्ये थांबलेलो. हॉटेल तर इज्जत तो आहे हॉटेल. तो स्वस्त भावात एकदम मिळालं पण आम्ही थांबलो पण एका होतं बोलायचं तेव्हा बोलायचो नाही, नको तेव्हा चाव 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 करीत राहतो. 4 तास थांबलेलो हॉटेलला. तर आता निघणार हॉटेलमध्ये. हां खायचो आम्ही ताच म्हणतं. मी म्हटलं तू मुद्दाम टाकलं. त्यांच्या बघलं त्याची स्टोरी बघ. आम्ही 2 जण असतो ती जर स्टोरी बघलेली असती तर मग खैचो गेलो तर तुका दाखव. खैचो गेलो तर दाखवू काय कसं. सुजीबाई दाखव दे का. सुजीबाई दाखव आता दाखव काय नाही. जाम दे स्टोरी टाकू काय. स्टोरी टाकू काय रे. द बॉय इज हिअर. फिरवू काय फिरव. हाँ बस उसी बात से मैं शांत हूँ. येस लिवॉनचा कसला तरी आणला ना बाबा शिरंबारा. डॉक्टर लिवॉनचा ओपी तो झालो मेल बिल टाकून. तो मेलो अजून मेलच टाकता. गाडीतला मिस्टर डॉक्टर झोप झाली. प्लीज कंट्रोल योर माउथ. बाद में मेरे को बोलो मत. मी गाई घातलेली टाकलं झाली ह्या केलंस. जनावर काय सिरम नाही तुका सरळ रवणत नाही केस तर का. मी पण 2 झोपलोय. वॅक्स चांगला असला तर रे नाही काय काय टट्टी वॅक्स असतात.
होय होय ते काय इज्जत तर हा बजाज आमंड ड्रॉप्स तुझी झोप हो काय लोफर हा खैचो राम खैचो राम आला राम तुझी बाय आधी उठलेलो मी 4:15चा अलार्म लावलेला आहे सुहाचा लाईट दिसली सुहास म्हणता उजाडला बघून घड्यात 53 झाले कसलो आदो मुस्टॅच मुस्टॅचचा कोणतरी प्रमोशन करता मुस्टॅचचा हा कोण दाढीवालो दाढीवालो नाही कर्नू 4545 कर्नू 4545 मैं देखता था उसको पहले नाही ते ना तो करायचो मध्ये प्रमोशन याचा मुस्टॅचचा आप सभी की स्वागत करती है हमारे एक नए एपिसोड में। तो आपको बता दी आज हम काढ़ा चला ये रहे काढ़ा काढ़ा हाथ में पहने वाला काढ़ा नहीं चोरने वाला काढ़ा यानी भैंसासुर और आपको बता दी क्या आपको पता चलती काढ़ा में और मेरे में कुछ अंतर होती हम भी काला होती काढ़ा भी काला होती एपिसोड तक धन्यवाद हिलू लुलू काय बोललो तो सिलू लुलू चला तर ये निघा ना आता यस अभी हो गया हमारा निकलते हैं थोड़ी टाइम में पुढे गाडीत थोडासा शूट करूया काहीतरी जाऊन चला तोपर्यंत बाय बाय परत परत त्यांच्या हा बॅग घेऊन गेलो साहेबांची या बात करा चावी घेतला दे ना खाली त्यांच्या तर चला झालं मी रूम चेकआउट केली आता निघतोय गाडीत जातोय उन्मत आलो का रे सगळीकडे पडलं असतं काय काय हाँ पेमेंट हो गया फुल हाँ कर दिया रात को ही देखो ना उसमें रजिस्टर में देखो काय हवं रे ह्याच्यातला जिरा मसाला स्मार्ट SIP चलो थैंक यू संचा संचा हे संचा अरे दिस इज द होटल नटराज होटल को इज्जत तो है हाँ यस होटल को इज्जत तो है काय म्हणता बॉय Absolutely yes. Same. साहेबांची बॅग आणलेली आहे काळोखात बरोबर नाही चला तर केलेला आहे साहेबांचा गेम केलेला आहे गाडीत बसतो आता गाडीतून निघतो तिथे गेल्यावर आता परत शूट करतो चलो बाय बाय
गणपती बाप्पा रोड तो है वे असो रोड भेंडी गावलो असतो तर कधीचे पोचला असतो आम्ही. कोणी लावलं नाही नाही अभी और बस 900 मीटर 900 मीटर. त्यांच्या तोंड खेळायला पोहतं. ब्लॉग मध्ये माका बघून सगळे चकित पडते. चल चल पुढे बघूया असतली जागा काहीतरी. Here we are. लागतली काय नाही लागत नाही लागत. नाही लागत. हा ना इकडे पार्किंग. तिकडे नो पार्किंग. हे नाही लागत. तर डॉक्टर आपण पोचलेलो आहे आपल्या पहिल्या स्टॉपवर. पहिल्या काय म्हणतात स्टॉप नाही म्हणू शकत. पुढे बघ पुढे बघ. बघलाय पुढे. त्याच बघू. तर आता आम्ही पोचलो इथे भीमाशंकरला. आमचं नशीब एवढं चांगलं आहे की अजिबात गर्दी आतापर्यंत तर नाही. आता खाली बघूया आता पार्किंग वर वाटत पण नाही. हा पार्किंग एकदम खाली आहे त्याच्यामुळे गर्दी तर नाही. असं प्रथम दर्शनी दिसतंय आम्हाला. पुढे जाऊन बघूया. मिस्टर संचित बॉय हे आमचे 2 बॉय. शेट माणूस. तर वाजले किती वाजले? 7:03 वाजल्यात आणि पण निघालो किती 5:30 ना. बरोबर 1.5 तासात बरोबर आम्ही पोहोचलोय. मध्ये तर रस्ता एवढा खराब होता की लवकर निघणार असतो. संचित बॅग त्यांना घेतलं नाही ना. हा ना. आणि जरा साहेबांच्या कार्यक्रमांका जरा उशीर झालाय. साहेबांका तयारी बियारी करू त्याच्यामुळे थोडं वेळ लागेल. सुका पाटील तर आता जातोय बघू. गर्दी तर नाही. आय थिंक 1 तासाभरातच आय गेस दर्शन होईल आमचं. तेवढं वेळ नाही लागत पण बघूया. Here is something. The view is the संचित साहेब. View only. Only once. No like. क्या लग रहा है ओपी? इथल्या तावाला सांग. काय था? काय लाईक अँड सबस्क्राईब. सबस्क्राईब. This is the entrance. आलो आम्ही एंट्रन्स. हे प्रायव्हेट पार्किंग आहे रे. कशा एवढं तर करू शकतो. फायनली आम्ही एंटर करतोय. काय येस नॉट युनिव्हर्सल भाई. तेव्हापासून नाही घालू काही मी. हयात घालतोय. घेतो दुकानामध्ये डबल या लागल दादा. बघूया हो. हा वाईड अँगल मध्ये आहे. काय करतो बस. तर अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. एकदम मस्तपैकी. अजिबात गर्दी भेटली नाही. 5 मिनिटात डायरेक्ट दर्शन झालेलं आहे. आणि आता आम्ही काय म्हणता फास्टेस्ट आतापर्यंत. यस अभी तक का सबसे फास्टेस्ट दर्शन
नो लाईन नथिंग, डायरेक्ट एंट्री. आणि आत्ता आम्ही आलो आहे बाहेर. आत्ता इथून पहिला नाश्ता वगैरे करायचा आहे आणि मग पुढचा प्रवास चालू. कुठे जायचं आहे ते पुढच्या ब्लॉगमध्ये सांग. आणि ओपी ह्या ना जरा. दिस इज द मंदिर. अशा प्रकारचा काहीचा व्ह्यू आहे इथे मंदिराचा. आणि हे आमचे सगळे जोडगे. राठोड साहेब थँक्यू. आपण आम्हाला ब्लॉगमध्ये घेतल्याबद्दल धन्यवाद. काय हो हे झाला हरकुळाक. क्लोजअप घेता. आता घुसं होतं का काय नाका बिका मोबाईल. पप्पी कुकर तो फेमस हो जाएगा ये भी. कौन कौन तो कौन कोण. हो ते का उगत तो फोटो देऊ नको, काहीतरी व्हायरल बिरल. येस 100%. सनकिस्ट ओपी. कसलं चमकता बसनचे. बंद कर गाणे. अशा प्रकारे आमचं दर्शन आता इथे झालेलं आहे. एकदम इन्स्टंट 5 मिनिटात. सगळ्यात फास्टेस्ट दर्शन आतापर्यंत. तर आता दर्शन वगैरे झालं. आम्ही परत गाडीत आलो आहे रिटर्न. आणि आता नेक्स्ट स्टॉप डॉक्टर काय. ओके जिधर रास्ता लेके जाएगा उधर. पहिला पेट पूजा बाद में काम दूजा. आता बघूया कुठेतरी चांगल्या हॉटेलवर थांबून सिनेमॅटिक व्यू ही दिखा रहा है मैं. यस रोड तो है भाई, बस इतना ही. याच्या पुढे भाई आमचं मुंबई गोवा हायवे परवाडलो. 2 किलोमीटरचा चांगलं. बाकी पुढे नाही तो मधलो अभयारण्यातलो पॅच फक्त खराब आहे. 12-13 किलोमीटर. होय 10-12 किलोमीटर खराब असतो. संचित जी यस. 70 रुपये दमले. 70 रुपये दमलं काय. दमलं झाला. 70 रुपये दे सांगता. 70 ना माका नको, तुझे पैसेच नको. 69 पण नको. 71. अरे व्हॉट अ कोइन्सिडन्स. 7-1 गाडी नंबर 71. बाकी ते कायच नाही. एमएच काय ना थोड्या दिवसांत पडतली फाळक्या त्या का. जरा थांब. बारीक अक्षरात लिहिलेला वाटतं परत. असा वरती लिहिलेला. हा जुना मॉडेल नाही, नवीन मॉडेल. येस. कोण ये ना त्यांका लावतीत कामाक. आमचा रे काय होता. हमारे गाड़ी का तो सब डॉक्यूमेंट्स क्लियर है. ड्रायव्हर भी हमारा. हे बघ आरटीओ बघ. नाव काढल्यावर आरटीओ येईल बघ. माझे खाली होते ना आरटीओ. खाली होते पार्टी होते पुढे होते. दुसरी ह्या असतील बॅच असतील आरटीओची. बॉय कॉकपिट व्यू द्या. कॉकपिट. येस दिसतं व्यवस्थित दिसतं. व्यू इज द. ह्या उघड संदर्भ उघड. माय बॉय. तू ह्या करू शकतोस. येस आय एम गोइंग आउटसाइड. खड्ड्यांचं व्ह्यू दाखवू शकतोस. आता नको खड्डे नाही आताच जाऊ. चांगला रस्तो मोबाईल पडात माझं. बाकी काय ना. संचा हरेन मारीन लोपर. हा ब्लॉग मध्ये कालचे. येस सिनेमॅटिक. एन्जॉय द सिनेमॅटिक्स ब्रो. सनरूफ व्यू. सनरूफ व्यू इज हियर. तर आता आम्ही आलो इथे हॉटेलवर नाश्ता करायला. संचित व्हॉट इज द नेम. वेर इज रवी अँड वेर इज किरण. रवी किरण प्युअर व्हेज रेस्टॉरंट. मेनू बघू शकता तुम्ही. ओके तर काय ऑर्डर केला. इडली वडा.
बाबा मिसळ मिसळ मेंदू वडा. मिसळ त्यांना पण इडली वडा. घेतलं मी कांदे पोहे मागवल्यात. तर आत्ता किती वाजले? आपल्या 2.5 तास लागलो योग ना. क्या बात कर रहा है? आणि लोकर 1.5 तास लागलो. 7:30 निघालो ना. पावणे 8 आपण जवळच्या बाहेर गेलो. 8 वाजता निघाला. 1.5 तास लागला तिकडून इथे येईपर्यंत. तरी आता इथून नेक्स्ट स्टॉप आमचा नंतर सांगतो. आता नाही सांगत आहे. खाई जातले तुला तरी माहिती आहे हाँ वो बात भी है. यहाँ पे हमारे ड्राइवर साहब लेके जाएंगे, उधर हम जाएंगे. उस्ताद जी वस्ताद जी आता हम. बघूया कसा काय ते. पाऊस नाही आता आधी बारा झाला आम्हाला. पावसान कृपा केला ना. फाउंटन. तर आता बघतो नाश्ता करतो. नाश्ता वगैरे करून निघणार इथून. जेवण मग आता डायरेक्ट जाऊन पुढच्या स्टॉपवरच. मध्ये काय थांबायचं नाही ना रे. डायरेक्ट स्टे हां डायरेक्ट स्टे किधर? गावात हॉटेल चांगला भारी झोपाट बिपाट काय गावात काहीतरी कोणची झोपाट झोपडी बी असं जातो. अरे लाईट उलटी येतात रे. काळोख येतात तुमच्या तोंडावर. बघायच बरं दिसतं. काय दा गोप्रोवर करूया काय. पण त्या गोप्रोवर ना बॉय घेऊची लपडी होतली. ट्रान्सफर करू गोप्रो शूट करून. अरे इन्स्टंट ऑर्डर. कांदा पोहा इज हिअर. तर्री पोहा येतं तर्री पोहा. तर त्याला माझं तर नाश्ता आलेला आहे. आता नाश्ता करतो. नाश्ता थोडा मारतो आडवा हात आणि नाश्ता झाला की मग बघू पुढचा प्लॅन कसा काय ते ठरवतो. बाय बाय. बघता का तुका कशी देऊ माहिती? मागा नाही. माझं रिझर्व कप होतं. कुछ बोल देता अभी. कुछ मत बोल. कट नहीं कर सकता मैं. इसलिए नहीं बोल रहा. फिर को ना बोल सकता है. कौन है वो मत बोल. चाय बरी होती. मी पिलाई ती तर बरी होती. काय सिक्रेट जे सिक्रेट जे जेव्हा 100K वगैरे शूट पण आता रिव्हील करतो. 100K 10K भी बहुत टाइम है. बहुत टाइम. 100K होते ते पण ते पूर्व झालेलं असतं. पहिले वाला नको. राहिला मामा 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 नो. तोंडावर काळो घेता रे तुमच्या. हे ना उलटे बाजू लाईट लावा आहे तुमच्या. त्यांच्या इकडे या. डायरेक्ट बॉय बसतं. बॉय बघ त्यांच्या बघ तरी आकडे बघ. त्यांच्या द्यायची काय ते बॉयवर दोन्ही बाजू ना. वाईड अँगलमध्ये ब्लर होतं लो. तू कांडेचोर बघता बघ कसं या काढवा. त्या ओपीलाही काळो घेता रे तोंडावर तुझ्या. मैं अभी रिवील कर दूंगा अगर मेरे को कोई बता दे. मिरची बांधता लग जाएगा. क्या मिरची बांधता जाएगा. नाही तर काय
कॉफी चाय बरी, चाय तर बरी होती, पोहे पण चांगलं. तर आता नाश्ता बिष्टा आमचा सगळं झालेला आहे आणि संचाची जागा गेलेली आहे इथे. बलिका बकरावाला दिया है संचित को. संचित, हाउ आर यू फीलिंग? ठीक आहे बाबा. तर आता आम्ही निघतोय टुवर्ड्स द नेक्स्ट डेस्टिनेशन विच विल बी संघर्ष भजन ये अनुराग सावंत यांचा विजय. बघू आता पुढे गेल्यावर सांगतो कुठे जाणार आहोत काय नाही. तर आता आम्ही पोचलो इथे आमच्या सेकंड डेस्टिनेशनला. डेस्टिनेशन सांगाव का रे? नको उद्या आता नको, ब्लॉग जायत तेव्हा समजा. हां समाज त्याला तसं सांगितल्यावर. वन ऑफ दी ज्योतिर्लिंग्स. तर आता पोचलो इथे हॉटेलवर. आता जवळजवळ वाजल्यात किती, 1:30 वाजले ना? 2 वाजत आल्यात. तर आता जेवणार वगैरे कुठेतरी इथे हॉटेलवर आलो होता आणि जेवून येऊन मस्तपैकी आराम करणार आणि संध्याकाळी इकडे 1-2 स्पॉट आहेत ते कव्हर करायचं बघतोय. बघू मन झालं तर करणार कव्हर, नाही तर मग हॉटेलवरच आराम करणार. सगळे आता तटी पडलेले आहेत तिथे अशा प्रकारे. संचित घ्या ना, दमलंस पुढे बसान. पाठची जागा गेल्यावर दमलं की का? डॉक्टर काय गेलो? डॉक्टर आता बाहेर आहे, चला थांबा. सगळे दमले होते, टांबले होते. हा कमी करतो, कमी कर. एवढीशी छोटीशीच रूम आहे पण नोव्हेंबर एंड पर्यंत करूचा होता वाटतं. नोव्हेंबर एंड येस. डायरेक्ट म्हणजे आता कवर देतात. ता लावूक सांग बाबा, आता मी ना नाही तर ही खय वाईट जरी लागली का वागता ती लगेच. काय काय हे घडू नाही रे, उलटो आहे या होता, इन्व्हाइट होता. तर आता आम्ही आलो इकडे जेवून हॉटेलमधून. जेवायला गेलो तिकडे काय शूट करता नाही आलं, गर्दी होती भरपूर त्याच्यामुळे. मग आत्ता आलो इथे जेवण वगैरे आणि आता जिरवणी चालू आहे, मॉडर्न जिरवणी. ए बाबा संचितजी सगळे आता झोपायच्या मूडमध्ये आहे. वर्क फ्रॉम होम नाही, वर्क फ्रॉम वेकेशन. तर आता आलो, संध्याकाळी जायचा प्लॅन होता पण आता नाही, प्लॅन मी थोडा चेंज आहे. कोणाचा मूड नाही बाहेर जायचा, तर आता आराम करणार थोडा. बघूया आता रात्री कदाचित जेवायलाच बाहेर पडू. तिथून थोडं जेवण का थोडा 19-20 हो रहा है इधर अभी. बघूया आता थोडा 1-2-3 हॉटेल बघितले आहेत, तिकडे रात्री जाऊन जेवायचा प्लॅन आहे. थोडा लांब आहे पण रात्री करायला पण काय नाही. तो लवकर 7-7:30पर्यंत निघून 10 वाजेपर्यंत रिटर्न येऊ. आलो की मग झोपणार. मग तिथून मग सकाळी जिकडे जायचं आहे तिकडे जाऊ.
तर आता तर सगळे झोपतायत. बघूया संध्याकाळी कुठे गेलो तर तिथे शूट करेन, नाहीतर मग रात्री जेवायला जाताना. तर तोपर्यंत आता बघतो, आराम करतो. पुन्हा कुठे गेलो तर तिथे शूट करतो. बाय. काय था कोक बोल आता. काय करूचा म्हणजे आता जाऊचा खाया जेवून जाऊचा काय था जवळपास काय चान्स दिसत नाही. टाळाच असतो आम्ही गावात चांगला जातो. टाळत तर नाही एवढे, टाळाच नाही पाटला पुढे टाळत सगळं एवढे टाळत नाही. टाळ में तो नाहीये. जो इंटरेस्ट संपला आमचा बॉयन मन आम्ही पण हाफ पॅन्टवरच जायचो होतो, पण बॉयन आमचा मन बदललाय. काय तुझी बाय 70 रुपये. मिस्टर संचित जी, संचित जी अरे तो झोपताना पण तो शर्ट घालून झोपलेलो, म्हटलं काढ मरता आता. बघ बघ तरी आता जोक जावतात हे मग सेंट खेका होतो सांग. अरे ते नवीन आम्ही कसं बघलो आमचा माहिती आहे तर कपडे घालून काय दाखवते. जान दे, वो तो डाल नहीं सकते ना वल्गर कंटेंट. डाल सकते नहीं वही तो विषय. बॉय झाली झोप. चल आता मग झोप पांढरवला तुम्ही, चल म्हणून माका सांगतो. चला आता जातो, जेवूक जातो. बघूया काहीतरी हॉटेल बघितलं नाही आणि संचित जी चलो हॉटेल बघितलं, आता बघू जातो जेवायला. जेवण आल्यावर मग बघूया. सकाळी जाने का है, जिधर जाने का है वो जाने के बाद पता चलेगा. आता जातो जेवायला. तिथे गेल्यावर बघतो शूट करायला भेटलं तर शूट करतो, नाहीतर मग रात को आने के बाद. आता उठा, कोक संपला. टकला होते जरा. चलो बाय बाय. तर आता मी इथे पोचलो हॉटेलमध्ये. नको तू नको धरू, मी धरतोय. तर आता पोचलो आम्ही इथे हॉटेलमध्ये. ऑर्डर वगैरे केलं आहे जेवण. आता सूप वगैरे आलेलं आहे सगळं. नाव काय हॉटेलचं? अमिगोज किचन. येस 30 किलोमीटर्स प्रॉपर संभाजीनगर सिटीमध्ये आहे हॉटेल. जिथे राहतो तिथून आय गेस 30 किलोमीटर पुढे आलं आहे. तर इथे आता जेवणार. जेवण तर हॉटेल तर चांगलं दिसतं. व्ह्यू तर आहे हॉटेल का अच्छा खासा. टेस्ट पण होपफुली चांगली. कॅमेरा टू कॅमेरा CCTV. तर आता जेवतो थोडा. जेवून झालं की मग इथून निघणार. यायला किती अर्धा पाऊण तास लागतो ना येऊ? अधिक 1 तास तासभर लागतो. 30 किलोमीटर म्हणता म्हणता 40-45 किलोमीटर झालं. 40 किलोमीटर झाले लोक. तर झालं आता. खाऊन निघणार थोड्या वेळानं. मग हॉटेलला जाणार आणि झोपणार. हॉटेलला जाऊन पुढची अपडेट करतो. बाय. संचित जी कसा वाटला सूप? तिकडा मग तिकडे टामे तिकड काय मिरचीच नाही म्हणतो. नाही इज्जत आहे, इज्जत आहे. 1 नंबर नाही म्हणू शकतो, 3 नंबर म्हणू शकतो. चल. तर अशा प्रकारे फायनली आम्ही जेवण वगैरे हॉटेलमधून आलेलो आहे विथ अ लॉट ऑफ डिसअपॉइंटमेंट. जेवण काय एवढं ठीकठाक होतं, एवढं काय खास नव्हतं. ठीकठाक जेवण होतं. आत्ता आलो आहे हॉटेलवर. सकाळी जिकडे जायचं आहे तिकडे सकाळीच लवकर उठायचं आहे. जवळजवळ 4:30 वाजता तरी उठावं लागेल. 5 वाजेपर्यंत तिथे जावं लागेल.
तर आता आले आहेत सगळे ऑलमोस्ट आराम करायच्यामुळे. हे गेम खेळाय का डॉक्टर? हे का बाहेर का बाजू खेळ का झोपवला तो? हा बॉय खेळा या हा पण कंटाळा येलो आता खेळाचो. आनंद आहे झोपाय. हा पॉवर बँक चार्जिंग लाव. तू वाहण्यान मारतले बंड्या मी समजलं. वाहण्यान तुका मारते. दुबई तसंच बाहेर गेलो ओपी. अर्ध्या नग्न अवस्थेत बाहेर गेलो ओपी. तुका वाहण्यान मारतले बंड्या मी समजला काय. जेमिन आहे. तर असाच होता काहीसा दिवस आजचा. आता झालं ऑलमोस्ट सगळं. आता झोपायला जातोय. काय असेल तर पुढे शूट करेन मी. नसलं तर मग काय एवढंच. असलं तर मी करतो शूट. तर एवढाच होता आजचा व्लॉग. दिवस तर ठीकठाक होता प्रवास वगैरे. बट जेवणाचेच फक्त हाल झाले. कोण असात काकी जर व्लॉग बघित असतात तर झिलाच्या जेवणाचे हाल झालेले आहेत. खास करून झिलाचे डालड्यातले गुलाबजामुन. नाही पण रबडी चांगली होती रे. रबडी चांगली होती. ठीकठाक होती. काय करशील काय नाही. चला आता काय उद्या बघूया. उद्या आपला ठरलेला तसा आपण उद्याचा तसाच करूया. तर उद्या फोडणीचा भात कोण असतात तो पाठवून द्या. हा येस ऑब्विसली. तो कालच्या व्लॉग मध्ये विचारलाय मी. त्याच्यामुळे व्ह्यूज कमी मला हिला वाटतं. कोणी बघूकत नाही. चला तर आजच्या व्लॉग पुरतं एवढंच. आवडला असेल व्लॉग तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब. भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. उद्या आम्ही कुठे जाणार आहोत ते समजेल तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये. कुठे गेलेलो ते. तर तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. आणि सगळ्यांनी असेच जोईत राहा.